भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल, स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील, तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय? तसं पाहायला गेलं तर असंच बीड प्रकरणात झालं. त्यांचेच कार्यकर्ते होते, त्यांचेच सरपंच होते, त्यांची हत्या झाली, मंत्र्याचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि ते प्रकरण अजूनही तसंच आहे. न्याय त्या परिवाराला अजून मिळालेला नाही आहे. पण ही जी घटना आहे, एका महिलेचा मृत्यू, प्रेग्नंट महिला होती, गरोदर महिला होती, 2 बालकं तिच्या पोटात, आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती, एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती. जे काही आम्ही ऐकतोय ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करू शकत नाही. मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही. डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही. डॉक्टर मेहनत करत असतात, त्यांची सेवा लोकांची करत असतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही, हा एक प्रश्न आज उपस्थित होतो. आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावर धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं, की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. कदाचित ते आमदार महोदय असतील, त्यांच्या घरातूनही फोन गेले असतील. पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही, ही मगरुरी, हा माज, ही मस्ती, हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही, आज हा सरळ प्रश्न आहे. असे अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत जे PPP मॉडेलवर चालतात किंवा प्रायव्हेट चालतात, चॅरिटीवर चालतात. अनेकदा ह्याच्यावर प्रश्न उचलले गेलेले आहेत, चर्चा देखील होते विधानभवनामध्ये. त्याचसोबत मागच्या वर्षी मला वाटतं जेव्हा फडणवीस साहेब DCM होते तेव्हा त्यांनी एक चॅरिटीज कमिशनरचे रिपोर्ट बनवला होता. त्या रिपोर्टचं पुढे काय झालं, तो रिपोर्ट पब्लिकमध्ये आला नाही आला, मला ह्याच्यात जायचं नाही आहे. या हॉस्पिटलनी टॅक्स भरला आहे नाही भरला आहे, किती देणं लागतं सरकारला, मला त्याच्यात जायचं नाही आहे. पण जर ह्या हॉस्पिटल्सना आपण 1 रुपयाच्या किमतीने जमीन देत असू, अनेक सवलती देत असू, आणि हे सगळं होऊन देखील चला आत्ता ह्या मिनिटाला दुर्दैवाने ती व्यक्ती त्या ज्या महिला आहेत त्या भाजपच्या आमदाराच्या मला वाटतं PAच्या पत्नी होत्या, तरी देखील जर सामान्य पुणेकर त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तो सुरक्षित आहे का, त्यांना सेवा मिळणार आहे का? आणि मला आठवतं की प्रशासनाने देखील याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे हॉस्पिटलच्या, आणि सरकारने देखील. कोविड काळ असताना उद्धव साहेबांनी एक निर्णय दिला होता की कोणी व्यक्ती अशी इमर्जन्सीमध्ये कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आली तर नाकारू शकत नाही तुम्ही, त्यांना ट्रायज एरियामध्ये नेणं त्यांचं कर्तव्य आहे त्या हॉस्पिटलचं, आणि मग ते पेशंट स्टेबल झाल्यानंतरच तुम्ही पुढचं काही विचारू शकता किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करू शकता. पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतो की जर भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील, हे ह्या राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल तर इतरांनी करायचं तरी काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला खुला करून द्यायचा असतो. ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डॅशबोर्ड खुला आहे का? जर त्यांना असे व्यक्ती वाटत असतील की 10 लाख रुपये द्या नाही तर मी तुम्हाला घेणार नाही, मग सरकारने देखील प्रश्न विचारले पाहिजे की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का, तुमचं देणं काही लागतं का सरकारला, आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटल काय होणार आहे, सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का, हे देखील मला वाटतं महत्त्वाचे प्रश्न आज फडणवीस साहेबांनी उत्तर त्याचं दिलं पाहिजे. त्याचबरोबर याच हॉस्पिटलनं आता निर्णायक भूमिका घेत असं म्हटलेलं आहे की आम्ही आता इथून पुढं अनामत रक्कम न स्वीकारता पेशंटला ॲडमिट केलं जाईल. परंतु ज्या प्रकारे काल एखादा खून झाल्यानंतर तुम्ही ते हत्यारेकडून घेणार आहे का लिहून की आता पुढे खून करणार नाही तुम्ही? हा मृत्यू कोणामुळे झाला म्हणजे तुम्ही मान्य करता ना की तुम्ही रकमेसाठी थांबला होतात, आणि मग जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामधून, स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आणि मदत कक्षामधून जेव्हा तुम्हाला 5-5 फोन येतात तेव्हा तुम्ही त्या पेशंटला मदत नाही करू शकत. खरं तर त्या फोनसाठी पण का तुम्हाला थांबायला पाहिजे? कोणीतरी पेशंट त्रासात आहे, इमर्जन्सी पेशंट आहे, तुम्हाला पेशंटची हिस्ट्री माहिती आहे, मेडिकल हिस्ट्री माहिती आहे, अशा पेशंटला तुम्ही नाकारू कसं शकता? आणि मग परत एकदा हा प्रश्न येतो ना की जर असे म्हणजे चला मी या महिलेला VIP पेशंट पण नाही म्हणत, पण असे कोण VIP फोन कॉल येत असतील आणि तरी देखील तुम्ही तुमची मस्ती दाखवणार असाल तर मग हे हॉस्पिटल सरकारने त्या ट्रस्टकडून घेऊन स्वतःकडे का नाही घ्यावं चालवायला, महापालिकेला का नाही द्यावं चालवायला?
महापालिकेकडे अनेक पेशंट येतात असे जे इमर्जन्सीमध्ये असतात आणि महापालिकेचं कर्तव्य असते किंवा राज्य सरकारचं कर्तव्य असतं आणि ते पालन करतात. मग ह्या हॉस्पिटलला का आता हे सुचलं नाही? हॉस्पिटलला चौकशी समिती नेमली होती, त्याच्यामध्ये म्हटलंय की अगोदर रेग्युलर चेकअप होतं, त्या रेग्युलर चेकअपला देखील ह्या महिला येत नव्हत्या असं. बघा, जे काही असेल, काही त्याचं कारणं देत असतील, रेग्युलर चेकअपला येत नसतील, पेशंट हिस्ट्री माहिती असेल, पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये येतं, तुमचं जीव वाचवणं कर्तव्य नाही आहे प्रशासनाचं. आणि म्हणूनच मी सांगतो ना की ही समिती नेमली कोणी होती? हॉस्पिटलनी. दोषी कोण आहे? हॉस्पिटल आहे. मृत्यू कुठे झाला आहे? कोणामुळे झाला आहे? हॉस्पिटलमुळे झाला आहे. तर मग परत एकदा मी हेच सांगत आहे की कदाचित ह्याच्यात मी डॉक्टर्सना आणूच इच्छित नाही आहे, पण प्रशासन जे आहे ना हॉस्पिटलचं, त्यांनी ही सगळी उत्तरं दिली पाहिजे आणि सरकारने उत्तर दिलं पाहिजे की मुख्यमंत्री कार्यालयातून जर काही 5 फोन गेले असतील, जे आता मला पेपरमधून पण कळलं, पण असतील किंवा नसतील, सामान्य नागरिक, सामान्य पुणेकर या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आहे का? आणि बाकीच्या हॉस्पिटल्सचं काय? मग त्यांचा एक रिपोर्ट आहे जो DCM साहेबांनी मला वाटतं अजून टेबल केलेला नाही आहे. तो रिपोर्ट पाहायला तर अनेक हॉस्पिटल्स आहेत, पण मी पुन्हा एकदा सांगतो, मला ह्याच्यात जायचं नाही आहे. ह्या हॉस्पिटलची ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यावर सरकार कारवाई करणार की नाही करणार, आज हा प्रश्न आहे. कारण बघा, आज भाजपचे कार्यकर्ते जाऊन एखाद्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तोडफोड करत आहेत, न्याय मागत आहेत, तरी देखील सरकार भाजपचंच असून, मुख्यमंत्री भाजपचे असून काही बोलायला तयार नाहीत. असं मी कधी कुठच्याही राज्यात पाहिलं नाही आहे. दुसरा कुठचाही मुख्यमंत्री कुठच्याही पक्षाचा असता तरी एवढं हातबल नसतं. याच घटनेवरून सोशल माध्यमामध्ये देखील जातीय धार्मिक मी ह्याच्यात कारण ज्या प्रकारे भाजपच्याच कार्यकर्त्याच्या पत्नीला जर न्याय मिळत नसेल, तर काही भाजपचे काही संघाचे कार्यकर्ते मात्र या मंगेशकर रुग्णालयाची पाठराखण करताना. बघा, मी तुम्हाला सांगू, याच्यात दुर्दैवी आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी आहेत त्याला जातीय रंग लागायला लागलेला आहे. जातीय रंग लागणं गरजेचं नाही माझ्या तरी दृष्टिकोनातून, कारण मी जे काही माझ्या आजोबांकडून शिकलो, माझ्या वडिलांकडून शिकत आलेलो आहे, माझ्या पणजोबांकडून जे मी पाहिलेलं आहे, म्हणजे त्यांच्या आत्मकथित वगैरे, जातपात धर्म ह्याच्या पुढे माणुसकी असते. आणि माणुसकीची जात किंवा माणुसकीचा धर्म जर पाहिला तर एकमेकांना पहिलं पाठबळ देणं आहे. आणि अशा परिस्थितीत मला वाटतं जे कोणी दोषी असतील त्यांचं जात धर्म काही न पाहता त्यांच्यावर कारवाई त्या प्रशासनावर झाली पाहिजे. ह्या हॉस्पिटलचा आज सगळा प्रकार समोर आल्यानंतर आपण म्हणतो की आता शासनाने सगळी यंत्रणा ताब्यात घेऊन ह्या हॉस्पिटल शासनाने नाही, हे हॉस्पिटल जर अशी मस्ती असेल कुठच्याही हॉस्पिटलची, तुम्ही विचार करा, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून फोन जातो, 5 फोन जातात आणि सांगतात कोणी फोन केला तरी आम्ही ऐकून घेणार नाही. ही मस्ती नाही तर काय हो? म्हणजे अजून याच्या पलीकडे काय करावं एखाद्या पेशंटनी? तुम्ही विचार करा, दुर्दैवाने दुसरं कुठचंही पुणेकर असेल, त्यांना जर फोन कॉल करायला असे कोणी आमदार नसतील, खासदार नसतील, मुख्यमंत्री नसतील, तर ते करणार तरी काय? आणि त्यांनी अशा हॉस्पिटल्सवर विश्वास ठेवावा. मी तर हे सांगतो, पहिलं म्हणजे ह्या हॉस्पिटलचं डॅशबोर्ड शासनाकडे आहे की नाही हे शासनाने सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने ह्याच्यात चौकशी लावावी. तिसरी गोष्ट म्हणजे हे प्रशासन एवढं मगरूर काय, मस्ती काय आहे या प्रशासनाला हॉस्पिटलच्या, ते देखील कळणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे ह्याच्यात जे काही दोष असतील हॉस्पिटलचे, ते हॉस्पिटलचे दोष सुधारायला सरकार पुढे येईल का, किंवा ह्या हॉस्पिटलला सरकार स्वतःकडे घेणार का चालवायला, हे पण कळलं पाहिजे. आणि जे हॉस्पिटल 10 लाख भरा नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही, अशा हॉस्पिटलचं काही देणं आहे का महानगरपालिकेला, इन्कम टॅक्सला, अजून कोणाला? आदित्य, जिस प्रकार से पुणे के हॉस्पिटल में प्राइवेट महिला जाती है गर्भवती महिला, उसको एडमिट नहीं जाती, यहाँ से ये कहा जाता है कि 10 लाख वाली भरी, उसके बाद आप बिल्कुल। हालांकि उस महिला की हत्या, पूरी घटना को आप किस तरह देखते हैं? मैं 2 दिन से इस घटना पे कुछ कह नहीं रहा था क्योंकि मुझे इस पर बात करना भी ठीक नहीं लग रहा था. कभी कभी ऐसे होता है कि हम जब बात करते हैं तो उसको एक राजनीति की तौर पे देखा जाता है. लेकिन कल हमने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ने आंदोलन किया क्योंकि सरकार तो पूरी चुप है इस पर. आज मैं देख रहा हूँ कि स्वयं भाजपा के कार्यकर्ता, महिला कार्यकर्ता जाके एक डॉक्टर के प्राइवेट क्लिनिक में जाके तोड़फोड़ करके आए. इसका यही हम अनुमान लगा सकते हैं कि आज हमारे राज्य में भाजपा के ही कार्यकर्ता असुरक्षित महसूस करते हैं, भाजपा के ही कार्यकर्ताओं को न्याय नहीं मिल रहा है. और मैं शायद बहुत कम ही ऐसे राज्य हों जहाँ कोई मुख्यमंत्री ऐसे हाथ बांध के चुप बैठे हो. मैं तो यही अपेक्षित कर रहा था कि मैं इसमें ये एंगल लाना नहीं चाहता, लेकिन सत्य परिस्थिति जो है, फैक्ट शीट जो आपके सामने आनी चाहिए. जिस महिला का मृत्यु हुआ है बहुत ही दुर्दैवी बात है, लेकिन वो महिला एक भाजपा के विधायक के पीए की पत्नी थी. 1 मिनट के लिए ये भी कनेक्शन बाजू में निकाला जाए, लेकिन वो महिला वहाँ
मांग करी थी तो सिर्फ मेडिकल उपचार की, कोई हेल्प करे, कोई मदद करे, यही तो उसका कहना था। अच्छा, वो अभी हॉस्पिटल कह रहा है, अस्पताल कह रहा है कि हमें उसकी पेशेंट हिस्ट्री पता थी, चेकअप के लिए नहीं आता था। तो सब सारी जान पहचान होते हुए भी, ये सारे फैक्ट्स पता होते हुए भी क्यों हॉस्पिटल ने इमरजेंसी ट्रीटमेंट नहीं दी? मुझे याद है कोविड के समय उद्धव साहब ने एक रूल बनाया था कि जो भी इमरजेंसी सिचुएशन में आए तो कोई भी हॉस्पिटल नाकार नहीं सकता है, उन्हें ट्रायल एरिया में ला के स्टेबल करना ज़रूरी है। आज क्या हुआ है? तो बहुत ही ख़राब घटना ये हुई कि उस महिला की मृत्यु हो गई, एक ने पत्नी खो गई, 2 बच्चों ने अपनी माँ खो दी है। लेकिन सबसे बड़ी बात यह है कि उस हॉस्पिटल ने मानवता खो दी। और यही बात मैं कहना चाहता हूँ कि अगर ये हॉस्पिटल पूछ रहा है कि ट्रीटमेंट देने से पहले 10 लाख रुपए दीजिए, तो क्या इनके टैक्स कोई बाकी नहीं है? कोई इनके PMC पूना म्यूनसिपल कॉर्पोरेशन हो या IT हो, कोई बाकी नहीं है? और फिर क्या ऐसे हॉस्पिटल पे, प्रशासन पे कार्रवाई क्यों ना हो? इसमें मैं डॉक्टर्स को खींचना नहीं चाहता, क्योंकि डॉक्टर्स तो दिन रात अपनी सेवा लोगों की करते रहते हैं। लेकिन जब ऐसी बात बनती है तो ये कर्तव्य होता है पूरे हॉस्पिटल प्रशासन का कि ऐसे मरीजों को सेवा दी जाए, तुरंत दी जाए और जान बचाए, फिर बाद में सब चीज़ हो सकती है। वो कहना था ना, जान है तो जहान है, वही तो बात है। आप क्या मांग कर रहे हैं? मैं तो मांग कर रहा हूँ यही कि पहली बात सरकार इस पे इंक्वायरी करे, फडणवीस साहब खुद इस पे बात करें। क्योंकि अगर आप भीड़ की बात देखो, भाजपा के सरपंच की हत्या हुई, भाजपा को आंदोलन करना पड़ा, हम सब ने आंदोलन किया, लेकिन सरकार चुप बैठी थी। वैसे ही आज इस महिला का मृत्यु हुआ है। क्या यही हॉस्पिटल जो कहता है कि 10 लाख रुपए भरो नहीं तो आपको एडमिट नहीं करेंगे, कोई ना कोई तो दोषी होगा, कोई प्रशासन से दोषी होगा? क्या इन पे कार्रवाई होगी? क्या ये हॉस्पिटल सरकार लेके खुद चलाएगी या म्यूनसिपल कॉर्पोरेशन को देगी? दूसरी बात यही है, अगर आप देखें तो क्या डैशबोर्ड उनका ठीक था, चल रहा था? क्या डैशबोर्ड ओपन टू CMO था? चीफ मिनिस्टर ऑफिस ने जब पूछा, 5 फ़ोन लगभग गए चीफ मिनिस्टर ऑफिस से या उनके मदद कक्ष से, क्या डैशबोर्ड चल रहा था? क्या डैशबोर्ड का ट्रांसपेरेंसी थी? और यही बात मैं कहना चाहता हूँ, हमारे राज्य में एक मुख्यमंत्री है, 2 उप मुख्यमंत्री है, हर एक का अपना अपना मेडिकल हेल्प कक्षा खोला हुआ है, तो भी ऐसी घटना घटती है। तो फिर क्या मतलब है सारे मेडिकल हेल्प सेंटर्स खोल के? एक जो वहाँ के ही मंत्री है, उप मुख्यमंत्री है, वो बीड़ के भी पालक मंत्री है, लेकिन खुद के जिले में तो देखें, जो DCM है जो कहते हैं कि हमने बहुत सारे मरीजों की मदद की है, क्या हो रहा है? और जो CM है, उन्हीं के पार्टी के किसी की मृत्यु हो रही है और वो खुद चुप बैठे हैं। ऐसे मुझे नहीं लगता कोई भी दूसरा CM ऐसे रिएक्ट करता, काफ़ी स्ट्रॉन्ग रिएक्शन आती। मैं इसमें राजनीति ना लाते हुए यही मांग करूँगा कि इंक्वायरी हो और हॉस्पिटल पे एक्शन हो। आदित्य, जिस प्रकार से महाराष्ट्र में आए दिन कई प्रकार की घटना घट रही है, क्या आपको लगता है सरकार जो है लापरवाह है कोई भी मामले में? मुझे बताइए, आपने सरकार के लगभग अभी 110 दिन देखे हैं, पहले 100 दिनों में क्या देखा आपने? भीड़ की घटना हुई, फिर परभणी में कुछ हुआ, किसानों की आत्महत्या बढ़ती जा रही है, उनका जो नंबर है वो तो हर दिन बढ़ते जा रहा है, महिलाओं पे अत्याचार, फिर वो पुणे की घटना हो या कहीं और की हो, वो तो बढ़ते जा रही है। एक कैबिनेट मंत्री को इस्तीफा देना पड़ा, दूसरे कैबिनेट मंत्री का कन्विक्शन हुआ, इस्तीफा लेना चाहिए था लेकिन नहीं लिया, बचाया गया। तो ऐसी सारी चीज़ों में मुझे एक नागपुर की तो घटना है ही बिल्कुल, फिर औरंगजेब की है, खुद ने निकाली, खुद ने कब्र अभी भर दी है। ऐसे मामले में मुझे कहिए सरकार बनाने का क्या मतलब है? अगर आपके 135 MLAs हो, विधायक हो, और आप एक अच्छा डिसीजन नहीं ले पाते हो, तो क्या मतलब है CM बन के? मराठी भाषा एक मिनिट येऊन येतो। हां, एक प्रश्न असा होता की बीडचा काल गृहराज्यमंत्री योगेश कदम बीडमध्ये होते. आता केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे की गृहराज्यमंत्र्यांचाच मोबाईल चोरीला गेला. आता याच्या पुढे काय बोलायचं? जिस प्रकार से बात करते मराठी भाषा विवाद को लेकर हमने देखा मन से काफी आक्रामक है। आपकी पार्टी की अभी शांत हो गए। हाँ, वही आज चाहे पत्र लिखे बैक कहने के पीछे क्या ये पूरी राजनीति थी? उनके पत्र को आप किस तरह देख रहे हैं? शायद बिहार के चुनाव जल्दी आ रहे हैं और भाजपा के ही वो दोस्त है, लेकिन मैं कभी मनसे पे बात नहीं करता। मेरी भूमिका स्पष्ट है, जो हमारी पार्टी की भूमिका रही है पहले से। पहली बात तो ये है कि बहुत सारे राज्य में अनेक अलग अलग राज्यों के लोग काम करने जाते हैं और अलग अपनी अपनी भाषा बोलते हैं, फिर कोई स्थानिक भाषा बोलता है, कोई हिंदी बोलता है, कोई इंग्लिश बोलता है। ये सारी भाषा जो है ये हर दिन के व्यवहार की भाषा होती है। कोई अपनी भाषा बोले, कोई एतराज़ नहीं है, कोई तकलीफ़ नहीं है। कोई अभी अभी आया है, मराठी सीखना चाहता है, सीखी नहीं है इसलिए बात नहीं कर पाता है, कोई एतराज़ नहीं है। लेकिन अगर कोई मराठी का अपमान करे
या फिर तमिलनाडु में जाओ तमिल का अपमान करे, कर्नाटका में जाओ कन्नड़ का अपमान करे, कोई यूपी में जाओ हिंदी का अपमान करे, ये कोई भी भूमिपुत्र मान्य नहीं करेगा। और जहाँ जहाँ भूमिपुत्र पे अन्याय होगा, जहाँ जहाँ मराठी का अपमान होगा, वहाँ हम तो लड़ेंगे। लेकिन अगर वैसे देखें तो सारे तो एक साथ रह रहे हैं। लेकिन ये सारे जो स्टंटबाजी होते हैं उसमें मुझे जाना नहीं, उस पर कोई बात नहीं करना है। आणि मराठी विषयाचे आंदोलन आणि जे म्हटलं त्यांनी माघार घेतलेली आहे, आपलं मराठी काय? आमचं तर स्पष्ट मत आहे आणि आमची आंदोलन तुम्ही पाहिली असाल गेल्या 5-6 महिन्यामध्येच नाही तर गेल्या 50 वर्षामध्ये मराठीबद्दल असेल किंवा भूमिपुत्राबद्दल आंदोलन असतील, जिथे जिथे मराठीवर अन्याय होतोय, मराठी भाषेचा अपमान होतोय किंवा भूमिपुत्रांवर अन्याय होतोय, तिथे आम्ही आंदोलन करायला कुठेही मागे हटणार नाही। हां, असे अनेक लोक असतात जे आत्ताच ट्रान्सफर होऊन आपल्या राज्यात आलेत, त्यांना आपली भाषा येत नाही, समजू शकतो। अनेक लोक असेही असतात जे शिकायचा प्रयत्न करतात, अनेक लोक असेही असतात जे बोलण्याचा प्रयत्न करतात पण बोलतो अरे बाबा तू भाषा न बोललेला बरं आहेस, कारण लिंग बदलतात, सगळं काही बदलून टाकतात। तर नाही, आनंदजींचं चांगलं आहे मराठी। तर मी धारा प्रवाह बोलू शकतो आणि ह्याने आता कार्यक्रम सुरू केला आहे, चला मराठी बोलूया, बरोबर आहे, हे चांगली गोष्ट आहे बघा। आणि हेच मी सांगतोय की आपल्या राज्यात आज जे काही चाललंय ते 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जे फडणवीस साहेबांचं लक्ष होतं की 100 दिवसात काय पलट करू, जे त्यांचीच भाषणं मी निवडणुकांपूर्वी ऐकलेली, कुठेतरी वाटतंय का होतं? अभी राजनीतिक घटनाएं हो रही है, लेकिन मौजूदा सरकार वक्फ बिल से बाहर नहीं निकल रही। हर कोई केवल उसी पे बात कर रहा है। फडणवीस का कहना है 2000 से लेकर 2014 तक कई घोटाले हुए, कांग्रेस बाकी पार्टी सब में जिन्ना का भूत सवार हुआ है उनमें, भाजपा में। अगर भाषण देखे तो शायद जिन्ना से भी ज़्यादा प्यार उस समाज से भाजपा को हुआ है और कहते हैं हम हिंदुत्ववादी नहीं हैं। तो पहले आप उस बिल में हिंदुओं के लिए क्या है ये तो बताइए। अभी आज शायद आ रहा है क्रिश्चियनों की ज़मीनें वो छीनना चाहते हैं, कल बौद्ध धर्म की छीनना चाहेंगे। और यही नहीं, मैं आपको ये भी बता देना चाहता हूँ, इसी हॉल से मैंने पत्रकार परिषद ली थी, फिर सेना भवन से ली थी, कि ये वक्फ के पहले हिंदुओं की ज़मीन भाजपा छीनने चालू हुआ है। अगर आप अयोध्या देखें तो लोधा को ज़मीनें दी है, अदानी को ज़मीनें दी है। यहाँ मुंबई में कोली जो समाज है उनकी ज़मीनें छीन के वो क्लस्टर डेवलपमेंट यानी बिल्डर्स को देना चाहते हैं। तो जहाँ कानून नहीं है वहाँ तो छीन रहे हैं, जहाँ कानून था तो कुछ दिखा रहे कि हमें इस समाज के प्रति बहुत प्यार आ गया है, जिन्ना से भी ज़्यादा प्यार आ गया है, भाजपा को ऐसे लगने लगा था। लेकिन सिर्फ और सिर्फ उनके मालक के लिए वो कर रहे हैं, दूसरे किसी के लिए नहीं। वैसे ही मैं आपको और एक बात पे आगाह करना चाहता हूँ कि आज मैंने पेपर में पढ़ा था कि कारमाइकल रोड पे एक प्लॉट जो गार्डन रिजर्वेशन का है 170 करोड़ के लिए उन्होंने अदानी को बेचा है। तो आज बीएमसी ने जब ऑब्जेक्शन लिया, स्टेट ने वो ऑब्जेक्शन को ओवरटर्न किया। इसलिए ही भाजपा मुंबई जीतना चाहती है, आपके लिए नहीं, हमारे लिए नहीं, इनके लिए नहीं, सिर्फ अदानी के लिए, उनके मालिक के लिए। आदित्य, जिस प्रकार से अमेंडमेंट बिल दोनों सभा में पास हुआ, लोकसभा और राज्यसभा में, अब मुस्लिम पक्ष कई मुस्लिम वर्ग जो है इसका विरोध प्रदर्शन कर रहे हैं कि हम सड़क पर आके प्रदर्शन करें। क्या शिवसेना प्रदर्शन? मुझे लगता है हम हिंदुओं ने भी प्रदर्शन करना चाहिए कि आज आपने हमारा इस्तेमाल किया, कह रहे थे हिंदुओं के लिए ये है, इसमें हिंदुत्व का क्या है? दिखाइए मुझे एक शब्द जो हिंदू हित का है। और इससे पहले अगर अयोध्या में, फिर वाराणसी में हो, या अभी पंढरपुर में जो कोशिश करे, या मुंबा देवी के वहाँ कोशिश करे, जो इनके बिल्डर दोस्तों ने हमारी हिंदू मंदिरों की ज़मीन छीनी है, वो लेके हिंदू मंदिरों को वापस दे दे, तो मैं इनको हिंदुत्ववादी मानूंगा। मैं तो कहता हूँ इस बिल के खिलाफ हिंदुओं ने भी उतरना चाहिए, क्योंकि इसी बिल के वजूद पे वो हिंदुओं की भी ज़मीनें छीनना चाहते हैं, हमारी ज़मीनें छीनना चाहते हैं। मैं यही कह रहा हूँ ना कि हिंदू भी उतरना चाहिए, क्योंकि नेक्स्ट टारगेट इनका यही है कि जो अदानी और इनके जो दोस्त है, लोधा वोधा सब जो बिल्डर दोस्त है, उन्हीं के हाथों में ये ज़मीन देना चाहते हैं। और ये सिर्फ न वक्फ के बारे में, जैसे मैंने कहा इसके पहले कोली बांधों की कोली समाज की ज़मीनें लेना चाहते थे, अयोध्या में तो ले ली है। बनारस में जाइए, पूछे पुजारियों से कैसे स्टोन कटर से मूर्तियाँ तोड़ी है, पुराने मंदिर तोड़े हैं वहाँ। ठीक है, धन्यवाद। आता येत्या काळामध्ये शिवसेनेच्या शाखामध्ये मराठी शिकवलं जाईल, अमरावती? ओ, हे वर्षानुवर्ष चाललंय। तुम्हाला सांगतो, एकतर वर्षानुवर्ष आमची स्थानिक लोकाधिकार समिती सगळ्या बँकांमध्ये, रेल्वेजमध्ये वगैरे जिथे जिथे आमचे युनियन आहेत, BKS पण तेवढेच अग्रेसर असते। शिवसेना भवनात असेल किंवा अनेक ठिकाणी UPSCचे क्लासेस, MPSCचे क्लासेस, IBPSचे क्लासेस, परीक्षेला सामोरी कसं जायचं, हॉटेलमध्ये जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर जे कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश आहे ते कसं बोलायचं, मराठी भाषामध्ये तुम्हाला अजून काही पॉलिसी, हे सगळे क्लासेस मोफत आपण वर्षानुवर्ष चालवत आलेलो आहोत। आता आनंदजींनी एक वेगळा प्रयत्न करतायत की उत्तर भारतीय जे अनेक वर्ष राहत आलेत, आनंदजींसारखे ते खूप चांगली मराठी बोलतात, पण काही लोकांना शिकायचं असेल, कारण तुम्हाला एक सांगतो, ज्या राज्यात तुम्ही जाता त्या राज्यातली भाषा
संस्कृती शिकणं, त्याचा आदर करणं. जसं मी कुठच्या राज्यात गेलो तर मी तिकडचं करेन. हे प्रत्येकाचं मला वाटतं कर्तव्य पण आहे आणि तुम्हाला तेवढी मदत पण होते. धन्यवाद. आदिल, एक